तर मुसळधार पावसामुळे आता UPSC कोचिंग क्लासमधील तळघरामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती समोर आली आहे। तळघरातील लायब्ररीमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं विद्यार्थी अडकलेले आहेत। दिल्लीतील जुने राजेंद्रनगर या भागातील ही धक्कादायक अशी घटना समोर येते। कारवाईच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू आहेत। राजकारण सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, दिल्लीत जो मुसळधार पाऊस झाला त्याचा फटका आता विद्यार्थ्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे। नगर हे देशातील IAS विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लाससाठी ओळखला जाणारा परिसर आहे आणि या भागामध्ये अनेक लायब्ररी आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करत असतात। खास करून या लायब्ररी बेसमेंटला तयार करण्यात आलेला आहे। बेसमेंटला असलेल्या लायब्ररीच्या शेजारी नाली फुटल्यानं अचानक या ठिकाणी पाणी भराव झाला आणि पाणी भरावाच्या दरम्यान साधारण 35 विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत होते। मात्र त्यातील 32 विद्यार्थी बाहेर पडले, मात्र 3 विद्यार्थी जे आहेत ते त्या पाण्यामध्ये अडकले आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे। घटनास्थळी आता सर्व प्रशासन पोहोचलेलं आहे। NDRF असो, त्याचबरोबर दिल्ली प्रशासनाची टीम असो, या सर्व यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेल्या आहे। मात्र या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या मालकावरती कारवाई केली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे। NDRF, स्थानीय पोलीस, जिल्हा प्रशासन, BFS हे सगळं अभियान सध्या सुरू आहे। मात्र विद्यार्थी सध्या MCD आणि म्हणजे दिल्ली महानगरपालिकेच्या विरोधात आणि दिल्ली सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत। कारण या अशा पद्धतीने कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यात आली आणि या पद्धतीने खाली बेसमेंटला क्लासेस लायब्ररी सुरू असतात यासाठी आता नियमावली तयार केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीमध्ये अभ्यास करणारे हे विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात घोषणा देताना पाहायला मिळत आहेत। हो, नक्की शिवाजी, धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।